गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छान इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत. प्रश्न बघणार आहेत आपण. बुद्धिमत्ता किंवा मानसिक क्षमता चाचणी यातले हे प्रश्न सगळ्या परीक्षांना उपयुक्त ठरतील. आणि आता आपण अशा टप्प्यात आहोत की आपल्या आधीचे घटक सगळे संपलेले आहेत. त्यामुळे वैविध्यपूर्ण प्रश्न जे शिष्यवृत्ती, नवोदय आणि येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला लगतचे आणि खूप जवळचे आहेत. प्रश्नांची पातळी थोडीशी विस्तृत होत जाईल. त्याच्यामध्ये आणखी क्रिया कराव्या लागतील. लक्ष द्या, प्रश्न समजावून घ्या, तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल. ठीक आहे. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न वाचा आणि त्याचं उत्तर काढण्यासाठी व्हिडिओ पॉज करा. ठीक आहे. उत्तर बघा. 4 सारख्या आकारांचे समभुज त्रिकोण, बरोबर. 4 सारख्या आकारांचे समभुज त्रिकोण घ्यायचे. ठीक आहे. ओके. आणि शेजारी शेजारी ठेवायचे. म्हणजे एक समभुज त्रिकोण आपण घेतला. ओके. 4 घ्यायचे समभुज त्रिकोण घेतलेत. ते जर शेजारी शेजारी ठेवले तर शेजारी शेजारी ठेवून एक मोठा त्रिकोण तयार केला तर मोठ्या समभुज त्रिकोणाची बाजू लहान त्रिकोणाच्या किती पट असेल? किती पट असेल, बरोबर आहे. म्हणजे 4 त्रिकोण आपण घेतलेत आणि त्याच्या उलट घेतलेत. मग आता आपल्याला काय करायचे लक्षात घ्या. जर आपण एक घेतला तर त्याला काय करायचं, मी एकदा सोडून दाखवतो. तुम्हाला उत्तर सोडवायचं असेल तर तुम्ही काय करायचे, घटक हा पॉज करा आणि सोडवा. इथं लक्ष द्यायचं. आता हा एक त्रिकोण आहे आपल्याकडं, बरोबर आहे. एक समभुज त्रिकोण, त्याची ही एक बाजू ए आहे. समभुज असल्यामुळे सगळ्या बाजू समान. समभुजचं म्हणणं काय, सगळ्या बाजू समान. आता दुसरा समभुज आहे समजा, त्याच्या शेजारी असा आपण मांडला, बरोबर. त्याची पण ही बाजू ए समान. तिसरा समभुज त्रिकोण आपण शेजारी शेजारी ठेवलेले आहेत ना, मग हा काढला, त्याच्या ही या दोन बाजू समान. आणि चौथा होता, हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, मग आता चौथा काढला, हा असा, त्याची ही बाजू ए आणि ए, हा झाला चौथा. आले का तुमच्या लक्षात? 4 समभुज त्रिकोण झाले. म्हणजे 1 2 3, कारण ते शेजारी ठेवायचे होते ना. आपण पहिला काढला, त्याच्या शेजारी घेतले. मग आता मला सांगा, ही एक बाजू जर त्याची ए होती इथपर्यंतची एवढी, ही एवढी जर ए होती, ही होती 1 ए, तर आता त्याने विचारलंय की मोठा जो त्रिकोण तयार झाला, ही सलग बाजू केवढी आहे, ही सलग बाजू केवढी, ही सलग बाजू केवढी आणि ही केवढी. जर एक इथपर्यंत 1 ए होता तर ही पुढची परत 1 ए, म्हणजे 1 ए अधिक 1 ए किती झाले? 1 ए अधिक 1 ए 2 ए. म्हणजे काय झाली? एक पट झाली की दुप्पट झाली? दुप्पट झाली. काय झाली? दुप्पट झाली. म्हणजे ती बाजू 2 पट झाली. काय झाली? 2 पट झाली. आलं लक्षात? कसं आलं? काय आलं? काय सांगितलं होतं? आपण हे सगळं काय करू आता पुन्हा एकदा सविस्तर मोकळं समजावून घेऊ. ठीक आहे. बघा, आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की एक समभुज त्रिकोण आहे, बरोबर. हा काढला समभुज त्रिकोण, याची एक बाजू ए, ही बाजू ए, बरोबर आहे. हा पहिला आहे. सगळे शेजारी शेजारी पाहिजेत. मग आता पहिला शेजारी, याच्या शेजारी आपण दुसरा काढला समभुज त्रिकोण. हा एक होता, हा दुसरा. समभुज असल्यामुळे सगळ्या बाजू समान. शेजारी काढायचेत, बरोबर आहे. मग शेजारी काढायचे, तुम्ही इथेही काढू शकता. ठीक आहे. इथेही तुम्हाला काढता येईल. हा समभुज आहे, समानच आहे ना, ए, बरोबर. हा तिसरा काढला, परत समभुज इकडं काढून पहा, असा काढला. 4 काढायचे होते ना, पुन्हा याची चौथा झाला. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. शेजारी असल्यामुळे मी कोणत्याही दिशेला शेजारी काढले आणि 4 काढले, बरोबर आहे. हे 4 झालेले आहेत. ओके. 4ही समभुज त्रिकोण झाले. आता आपल्याला विचारलंय बाजू. हे एक माप आहे, एवढी एक बाजू धरा. ही जर एक माप होतं ए, हा होता 1 ए, बरोबर. याला 1 ए लिहिला. अधिक दुसरी बाजू, पुन्हा इथून इथं एच झाला की नाही, मग परत 1 ए, मग 1 आणि 1 काय झाले? 2 ए झाले. म्हणजे तुम्हाला विचारलं होतं एक पट होईल का दुप्पट होईल, दुप्पट होईल का तिप्पट होईल का 4 पट होईल? अहो, ही दुप्पट झाली ना, 2 ने गुणायचं ना, दुप्पट झाली. म्हणजेच 2 पट झाली. 4 समभुज त्रिकोण जर जवळजवळ काढले, त्या एका बाजूचे 4 पट नाही होत, दुप्पट होते. ही एक एवढी एक पट आणि ही एक पट, बरोबर आहे.
1 अधिक 1 झाली दुप्पट. कळलंय? आलं लक्षात? पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. चला पुढचा प्रश्न बघू. आता आपल्या समोर आपण दुसरा प्रश्न लिहिलेला आहे, बरोबर? प्रश्न एकदा वाचून घ्या. 165 त्रिकोण, बरोबर आहे? ही संख्या कशी आहे बघा, 165 त्रिकोण. या संख्येमध्ये हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणाच्या जागी कोणता अंक घ्यायचा, म्हणजे त्रिकोण बरोबर कोणता घ्यावा म्हणजे त्यांच्या बेरजेला ह्या सगळ्या अंकांची बेरीज, बरोबर? असा अंक इथं टाकायचा आणि त्याची बेरीज करायची की त्या बेरजेला 4 ने भागायचं. कितीने भागलं? 4 ने भागले असता उत्तर 1 येईल, बरोबर? म्हणजे त्रिकोणाच्या जागी कोणता अंक घ्यायचा ज्याने बेरीज त्या बेरजेला भागलं 4 ने की उत्तर 1 येईल, बरोबर? इथं पर्याय दिला 1, 9, 7, 8. तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. त्रिकोणाच्या जागी असा कोणता अंक घ्यायचा आहे, ठीक आहे? मग पहा बरं 165 मध्ये. आता आपण काय करू, आधी हे जे अंक आहेत ना यांची बेरीज करू आणि मग बघू, मग एक एक अंक टाकून बघू. आता इथं 1 अधिक 6 अधिक 5 आणि अधिक त्रिकोण, ठीक आहे? या सगळ्याची बेरीज करू. 1 आणि 6 किती झाले? 7. 7 आणि 5 किती झाले? 12. म्हणजे 12 अधिक त्रिकोण तसाच ठेवू. काय झाले आता? 12 अधिक त्रिकोण. आता ह्या दोघांची परत बेरीज करू, कारण त्याने सांगितलं अंकांची बेरीज. 1 आणि 2 ची बेरीज केली, किती झाली? 1 अधिक 2 ची बेरीज अधिक त्रिकोण तसाच, बरोबर? ह्या दोघांची बेरीज किती झाली? 3 अधिक त्रिकोण, बरोबर? मग आता याच्यामध्ये शेवट राहिला त्रिकोण, बरोबर? 3 आता उरलेला आहे. या 3 मध्ये ह्याच्यापैकी 1 टाकून पहा, 9 टाकून पहा, 7 टाकून पहा किंवा 8. त्रिकोणाच्या जागेवर ह्या कोणत्याही 4 अंकापैकी टाका, ज्याला 4 ने भागलं की उत्तर 1 येईल. कोणता अंक टाकणार आहेत आता तुम्ही? 3 मध्ये 1 टाकून बघा. 3 आणि 1 किती होतो? 4. उत्तर येतं 4. या 4 ला जर 4 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? 4 1 4 म्हणजे 1 उत्तर येतं, बरोबर आहे? याचा अर्थ ह्या त्रिकोणाच्या ह्या ठिकाणी आपल्याला 1 हा अंक वापरावा लागेल. काय वापरावा लागेल? त्रिकोणाच्या ठिकाणी 1. आता दुसरं करून बघू, ठीक आहे? 9 घेऊन बघू. 9 घेऊन बघू आपण, ठीक आहे? चला त्रिकोणाच्या जागेवरती आपण काय करू, ह्या 3 मध्ये आणखी एक पर्याय टॅली करून बघू. 3 मध्ये 9 टाकून बघू, किती होता तो? 9 3 12. 12 ची बेरीज केली तर 3च येतील. म्हणजे हा बसतो का? याला भाग जातो का? नाही. मग हा 9 जमत नाही. 1 जमला. मग परत आता हा 7 टाकून बघू. उत्तर आपलं आलेलं आहे, पण बाकीचं टॅली करू. 3 मध्ये 7 टाकलं तर 10 होतो. 10 ची बेरीज केली तर 1 ला 4 चा भाग जातो, हे जाणार नाही. आणि 3 मध्ये 8 टाकून बघा. 3 8 8 आणि 3 11 होतील. 11 ची बेरीज केली तर 2 होते. 2 ला 4 ने भागलं तर जात नाही. याचा अर्थ असा झाला की जो आपण हा जो त्रिकोण होता, या त्रिकोणाच्या जागेवर 3 मध्ये 1 टाकला तरच उत्तर 4 येतं. या 4 ला 4 ने भागलं तर 4 1 4 म्हणजे उत्तर 1 येतं. आपला पर्याय क्रमांक 1 आहे. 165 आणि त्रिकोण ही संख्या कोणती आहे? सगळ्यात लक्षात घ्या. 165 1 ही अशी संख्या आहे. आता या संख्येची बेरीज करा आणि परत बघा 4 ने भागून. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 आले. ह्या दोघांची बेरीज करा. 1 आणि 3 किती होतात? 4. आणि ह्या 4 ला भागा 4 ने. तुमचं उत्तर 1 येतं की नाही बघा, बरोबर आहे? उत्तर 1 येणार आहे. आलं लक्षात? काय केलं आपण? हा अंक कोणता टाकायचा तो शोधला. 165 आणि 1 म्हणजे ही 16 51 संख्या होती. 1651 शेवटी उत्तर निघालं. या सगळ्याची बेरीज करा. 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 परत ह्या दोघांची बेरीज करा. 4 आलं उत्तर. 4 ला 4 ने भाग. ओके, दोन्ही बाजूने टॅली करून पाहिजे, ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघू. बघा आपल्या समोर आपण पुढचा प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न आपला तुम्ही वाचायचा आहे. पुढील प्रश्नांच्या मालिकेत गटात न बसणारे पद ओळखा. म्हणजे हे जो दिलंय ना ही मालिका, याच्यामध्ये गटात न बसणारे पद ओळखायचे, ठीक आहे? तुम्हाला इथं मालिका दिलेली आहे बघा. ABCDE म्हणजे हे 5 अक्षर आहेत. त्याच्यानंतर हे 5 आहेत, हे 5 आहेत आणि हे 5 आहेत.
बरं गट इथं दिलेत, हा पहिला गट आहे, दुसरा गट आहे, तिसरा गट आहे आणि चौथा गट आहे. ठीक आहे, 4 गटामध्ये गटात कोणता गट ह्या गटाच्या लाईन मध्ये बसत नाही या मालिकेत. ठीक आहे. मग आता मालिका तर आपल्याला माहिती नेहमीप्रमाणेच आहे खालची. वैविध्यपूर्ण प्रश्न आपण बघत आहोत, मिक्स आहेत, संकीर्ण प्रश्न. तर याच्यामध्ये पहिल्या गटात किती संख्या आहेत बघा बरं एकदा. आपण उत्तराकडे चाललो. तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, उत्तर सोडवा. ठीक आहे, नसेल तर आपण पुढे जाऊ. DEF याच्यात आहे 3 अक्षर, FGH आहे याच्यात आहे 4 अक्षर, त्याच्यानंतर इथं JKLMN याच्यात आहे M 5 अक्षर, NOPQRS याच्यात आहे 6 अक्षर. ठीक आहे, म्हणजे इथं वाढत जात आहे 3 4 5 6. बरं ठीक आहे, वाढत जाऊ. आता आपल्याला गटात न बसणारा म्हणजे याच्यातलाच कोणत्या तरी गटात बसत नाही. आता इथं बघा बरं DEF, मग इथं D आहे, E आहे आणि F आहे. हा पहिला झालाय DEF, हा गट झाला. ठीक आहे, हा गट. त्याच्यानंतर FGH म्हणजे या गटाची जी शेवट आहे F ची, ही इथं सुरुवात आहे बरोबर. FGH आहे, हा संपला, इथून सुरू झाला. ठीक आहे, मग हा झाला कोणता आहे FGHI पर्यंत आहे, हा 4 अक्षरांचा गट आहे. ठीक आहे, मग आता आय ची जी इथं जो शेवट आहे तीच याची सुरुवात आहे. पुढे बघा बरं, आय ने सुरुवात झाला 5 अक्षरांचा, मग IJKLM हे झाले 5 अक्षर. ठीक आहे, इथं 3 होते, इथं पुढे 4 झाले, इथं 5 झाले. आता पुढचं बघू. मग ह्या गटाची जी शेवट आहे त्यांनी सुरुवात व्हायला पाहिजे की नाही. इथं जर F ची सुरुवात याने झाली, हा शेवट होता याने सुरुवात झाली, हा शेवट होता याने सुरुवात झाली, हा शेवट होता याने सुरुवात झाली का नाही. M चा शेवट होता याने सुरुवात झाली नाही, म्हणजे हा गट ह्या आधीच्या नियमांचं पालन करत नाही. कारण इथं M ने शेवट होता, N ने सुरुवात होणं होता, M ने सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे गटात न बसणारा शब्द किंवा गट कोणता आहे, चौथा गट. कोणता आहे, चौथा. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे, शेवटचा जो गट आहे तुमचा दिलेला NOPQRS हा जो गट होता, हा त्या नियमांचं पालन करत नाही. ज्याने संपला त्याने सुरुवात व्हायची. ठीक आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. मग याच्यामध्ये गटाचा क्रम वाढत जातो का ते बघा, क्रम मागे येतो की तो बघा, पुढे जातो का तो बघा, सुरुवात त्याची समान्याने होते का ती बघा, किंवा प्रत्येक वेळी अक्षर बदलतं का हे बघा. म्हणजे संख्या मालिका किंवा अक्षरमालेचे प्रश्न खूप सोपे असतात, फक्त त्याच्यातलं तंत्र आपल्याला शोधायचं असतं. आले लक्षात. चला पुढचा प्रश्न बघू. बघा आपल्या समोर आता पुढचा प्रश्न घेतलेला आहे आपण. प्रश्न असा आहे, 4 गुणिले 4 गुणिले 4 असे 5 वेळा घेतल्यास, असे किती वेळा घ्यायचे, मी खाली मांडतोय. 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 किती वेळा झाले, 1 2 3 4 आणि 4 असे 5 वेळा घेतल्यास गुणाकारामध्ये, येणाऱ्या गुणाकारामध्ये जे एकक स्थान असेल त्या एकक स्थानी कोणता अंक येईल, एकक स्थानी कोणता अंक येईल. ठीक आहे, बघा आता ह्या गुणाकाराचा तुम्हाला उत्तर काढायचं. इथं पर्याय काही दिलेले असतील समजा. ठीक आहे, ओके. आता उत्तर काढण्यासाठी आधी व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही उत्तर काढा. ओके, चला उत्तर काढायला तुम्हाला वेळ देतोय. बघा आपण जो गुणाकार मांडला होता त्यातली क्रिया आपल्याला काय करायची होती, 4 ने 4 ला गुणायचं होतं, 5 वेळा करायचंय. गुणाकार करू, आधी उत्तर काढू आणि मग त्याचा पर्यायामध्ये बघू. इथं पर्याय दिलेले आहे, तुमचं उत्तर आलं असेल तर बघा, 1 होतं का, 3 होतं का, 4 होतं का, 2 होतं. त्याचं उत्तर 4 आहे. काय आहे, तुम्ही जर उत्तर काढलं असेल तर ठीक, इथलं उत्तर तुमचं निघालं असेल. ओके, आता इथं बघा 4 ने 4 ला गुणलं, काही मुलं सरळ सरळ 4-5 वेळा गुणाकार करतील आणि ते काय म्हणतील की 4 पंचे 20 आणि इथं 0 देतील, असा 0 पर्याय असला तर असं होईल. तसं होणार नाही, ते चुकेल. ठीक आहे, आता काय करायचं, 4 ने 4 ला गुणलं, 4 चोक 16, मग या 16 ला परत 4 ने गुणलं, बघा इथं 16 आलंय, 16 ला 4 ने गुणलं, 16 चोक 64. त्याच्यानंतर ह्या 64 ला परत 4 ने गुणलेलं आहे, 256 आलं. आता 256 ला परत 4 ने गुणा, तर त्याचं उत्तर किती येतं तुमचं, 1024. ओके, म्हणजे तुम्ही इथं करू शकता, मी वेळ न घालवता म्हणून करतोय. ठीक आहे, मांडून दिले, तुम्ही करा. उत्तर एवढं येईल 1024. 1024 मध्ये त्याने आपल्याला विचारलेलं होतं
एकक स्थानी कोणता अंक येईल? एकक स्थानी, हे एकक स्थान आहे, कोणता अंक आला? 4. उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? उदाहरण सोडवताना मांडलेलं असलं की व्हिडिओ पॉज करायचा, आपण उत्तर काढायचं, म्हणजे आपली खात्री होते काय येते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. तर आपल्या समोर आता पुढचा प्रश्न आहे. प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा. ठीक आहे, बघा. सूर्य ग्रह पृथ्वी हा घटक संच, 3 घटक आहेत, त्याच्यामध्ये पुढील पैकी कोणत्या आकृतीने अचूक दाखवता येईल? पुढील पैकी कोणत्या आकृतीने अचूक दाखवता येईल? ठीक आहे, म्हणजे याच्यात आपल्याला 3 घटक दिलेले आहेत. सूर्य आहे, त्याच्यानंतर ग्रह आहे आणि पृथ्वी आहे. बरोबर. आता तुम्ही इथं 3 पर्याय दिलेले आहेत. हा पर्याय क्रमांक 1 आहे, ती ही आकृती आहे 3 याची. हा पर्याय क्रमांक 2 आहे, त्याची ही आकृती आहे. आणि पर्याय क्रमांक 3 आहे, त्याची ही आकृती. मी 4था पर्याय दिला नाही, 3च पर्याय ठेवलेत. तुम्ही त्यातले उत्तर काढा. तुम्हाला काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा, नसेल तर आपण पुढे जाऊ. ओके, बघा. आता तुम्हाला माहिती आहे सूर्य हा ग्रह नाही, तो तारा आहे, तो स्वतंत्र आहे. बरोबर, तो स्वतंत्र. आणि पृथ्वी हा मात्र एक ग्रह आहे. पृथ्वी काय आहे? एक ग्रह आहे, म्हणजे या ग्रहामध्ये पृथ्वी. मग काय पर्याय येईल? आता बघा, सूर्य स्वतंत्र आहे आणि पृथ्वी मात्र एक ग्रह आहे, त्या ग्रहांमध्ये येतोय. हे स्वतंत्र, तिन्ही एकत्र नाहीत. मी तुम्हाला काय म्हणलं, सूर्य तारा आहे, तो वेगळा आहे. तो वेगळा असल्यामुळे या तिन्ही आकृत्या एकत्र आहेत, म्हणून ह्या जमणार नाही. ठीक आहे. आता सूर्य स्वतंत्र आहे, या आकृतीतही स्वतंत्र आहे, या आकृतीतही स्वतंत्र आहे. 2 आकृत्या राहिले, याच्यातलं उत्तर आहे. पण पृथ्वी स्वतः एक ग्रह आहे, म्हणजे ग्रहामध्ये पृथ्वी आहेच. मग हे 3 आयटम स्वतंत्र असलेली आकृती जमणार नाही. सूर्य स्वतंत्र आणि ग्रहांमध्ये पृथ्वी, म्हणून पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? आलं लक्षात? सूर्य स्वतंत्र घेतला बाजूला. ठीक आहे, परत दाखवतो. बघा, सूर्य स्वतंत्र घ्या. हे बघा, सूर्य स्वतंत्र, हा झाला सूर्य. आणि हेच बाहेरचे आहेत ग्रह, हे बाहेरचे ग्रह, आणि त्याच्यातच पृथ्वी. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात? ठीक आहे, चला आणखी एक प्रश्न बघू. बघा, आपल्या समोर पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे. या उदाहरणामध्ये संकीर्णमध्ये प्रश्न बघत आहोत आपण, विषय वेगवेगळे विविध प्रकारचे. याच्यामध्ये प्रश्न काय आहे? इथं एक बेरीज दिलेली आहे. बघा, इथे एक व्यवस्थित नीट बघितलं तर लक्षात येईल. एक बेरीज आहे ज्याच्यामध्ये 3 म 5 आणि 5 4 3 असा आहे. हे अंक दिलेले प 4 3, आणि यांची इथे बेरीज वाढली. आता प्रश्न काय बघा याच्यावर, प अक्षर कोणत्या अंकासाठी वापरलं? असा कोणता अंक आहे जो प अक्षराने वापरून दाखवलेला आहे? ठीक आहे, पर्याय दिलेत तुम्हाला 4. तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. ओके, नो प्रॉब्लेम. नसेल तर आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे, अजून सोडवायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन सोडवता येईल. ठीक आहे, बघा, 5 आणि 3 8, म्हणजे इथं या न च्या जागेवरती आपण खाली बेरीज करत मांडत चालू 8, म्हणजे हा न काय असेल? 8 साठी वापरलेला आहे. बरोबर, कारण या दोघांची जर बेरीज केली तर इथं हातचं आहे, हातच्याचं चिन्ह आहे ना बेरजेचं. मग आपण बेरीज केली म्हणजेच न काय झाला? न हा 8 झाला. मग त्याच्यानंतर म आणि 4, म अधिक 4 केलं तर 6 होतं. म्हणजे या 6तून हे 4 वजा करा. 6तून 4 वजा केले म्हणजे 2. याचा अर्थ म म्हणजे किती आहेत? 2. बरोबर ना? कारण 4 मध्ये किती मिळवले म्हणजे 6 येतील, 2 येतील. उलट करून बघा, 6 मधून 4 वजा करा, वरचा अंक तुम्हाला येईल. बेरजेच्या उलट क्रिया आहे वजाबाकी. ओके, ठीक आहे. मग आता पुढचं 3 मध्ये प मिळवला म्हणजे 4, तर 4तून 3 वजा करा, तुम्हाला प ची किंमत येईल. 4तून 3 वजा केले याच्यातनं हे 1, मग प हा अंक काय आला? 1 आला. पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यावरच आधारित आणखी एक उदाहरण आपण पाहणार आहोत. चला बघा,
आपण या संकीर्ण मधलं हे शेवटचं उदाहरण पाहत आहोत. याच्यानंतर या घटकामध्ये आपण पुन्हा आणखी दुसरा भाग पाहणार आहोत. आता यात प्रश्न आहे, इथे बेरीज दिलेली आहे, तीच बेरीज आहे आधीचीच. न आणि म या अक्षरांसाठी वापरलेल्या अंकांची बेरीज किती? न आणि म साठी. ठीक आहे. मग आता आधी आपण काढलं त्याचं उत्तर. 5 आणि 3 ची बेरीज केलेली आहे तर न येतो, म्हणजे 5 आणि 3 ची बेरीज येते 8. याचा अर्थ न बरोबर आला 8. ठीक आहे. किंमत आपण काढली. त्याच्यानंतर म ची बेरीज आपण काढली होती वजाबाकी करून. म ची किंमत या 6तून 4 वजा केला तो आला होता म, म्हणजे आपला म आला होता 2. ठीक आहे. मग आता त्याने विचारलंय म आणि न ची बेरीज, म्हणजे हा म अधिक हा न, म अधिक न बरोबर 8 अधिक 2 किंवा उलट 2 अधिक 8. ठीक आहे. किती झाले? 10. आपलं उत्तर किती येत आहे? 10. ओके. आले लक्षात? म आणि न या अक्षरांसाठी आलेल्या अंकांची बेरीज 10 येते. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. ह्या संकीर्ण किंवा या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं बघितली. ही उदाहरणं हमखास शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा पेपर अवघड होतो त्याच्यामध्ये दिलेले असतात. तशाच प्रकारची उदाहरणं आपण आता पाहत आहोत. आणखी परत आपण याचा एक सेट बघू. ठीक आहे. यातले प्रश्न हे हमखास परीक्षेला येण्यासारखे आहेत. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. भाग दुसरा आपण पाहत आहोत. या समोर तुम्हाला एका चार्टमध्ये अक्षर आणि चिन्ह दिलीत. अक्षर आणि चिन्ह आहेत आणि प्रश्न काय बघा, सोबतच्या आकृतीमध्ये अक्षरे व चिन्ह विशिष्ट क्रमाने आहेत. काहीतरी क्रम आहे त्याच्यामध्ये. तर स्टारच्या जागी काय येईल? ठीक आहे. स्टारच्या जागी काय येईल? त्यांनी अक्षरे दिलेले आहेत. डब्ल्यू दिलाय, यू दिलाय, पी दिलाय आणि टी दिलाय. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचंय? स्टारच्या जागेवरचं चिन्ह. हे मी बाकीचं सगळं पुसून टाकतो. ह्याच्यामध्ये एक विशिष्ट क्रम आहे, आपण तिथं ते उदाहरण सोडू. ओके. हे मी सगळं काय करतोय? क्लीन करतोय. स्टारच्या जागेवरचं चिन्ह आपल्याला सोडवायचे. ठीक आहे. आता आपल्या समोर फक्त एवढं आहे. आता तुम्ही काय करायचे? हे उदाहरण लिहून घ्या वहीत, व्यवस्थित पॉज करा आणि सोडवा. ठीक आहे. सोडवा आणि मग नंतर रन करा. ओके. चला आपण आता उदाहरण सोडून घेऊ. इथं बघा काहीतरी क्रम आहे असं त्यांनी सांगितलंय. मग आता जे अक्षर आहेत त्यातला क्रम आधी शोधू. अक्षर बघू फक्त. ए हा एक अक्षर आहे, एफ आहे. त्याच्यानंतर के आहे, बरोबर. त्याच्यानंतर कोणता आहे? ओके. एक सेकंद. ठीक आहे. म्हणजे इथं अक्षर झालं. त्याच्यानंतर परत काय झालं? हे एक अक्षर आहे. त्याच्यानंतर हे एक अक्षर आहे. त्यानंतर इथं परत असेल. याच्यानंतर हे एक अक्षर आहे आणि एस नंतर एक्स आहे. आता आपण अक्षर मांडू आणि त्याच्यातलं अंतर बघू. ठीक आहे. एफ, त्यानंतर के, त्याच्यानंतर पुढे आहे एस आणि एक्स. ठीक आहे. मग आता ABCD बघा बरं. ABCD E F G H I J K L M N O P Q R S T. ठीक आहे. आता बघा ए आणि एफ मध्ये किती अंतर आहे? 1 2 3 4 5. म्हणजे इथं उडी मारलेली कितीने वाढले? 5 ने. ह्या दोघांमध्ये उडीने किती मारली? 5 प्लसची उडी. त्याच्यानंतर के आणि एफ मध्ये बघा 1 2 3 4 5. म्हणजे इथून सुद्धा के पर्यंत गेला तर कितीचा प्लस झाला? 5चा. ठीक आहे. त्याच्यानंतर के पासून पुढे जाताना काय होतंय बघा 1 2 3 4 5. ठीक आहे. पुढे मध्ये एक अक्षर सुटलेले. मग आता के नंतरचं जे अंतर असेल ते पण 5च असेल. बरोबर आहे. म्हणजे हा एक आपण मोजू 1 2 3 4 5. बरोबर 5 ने अंतर घेतलं. के नंतरचं 5चं अंतर येणार आहे पी. म्हणजे हा पी आहे. आणि हे अशा क्रमाने जो आपण जात होतो हा क्रम आहे. मी परत काढतो. 1 5चा, हा परत 5चा, हा 5 प्लस आहे बरं का, इथे लिहिला. हा परत 5 ने प्लस होता तिथं काढला. हा परत इथून इथं गेला पी आला. हा परत 5 प्लस आहे. ओके. 5 प्लस. मग इथून जर इथं गेला तर स्टारच्या जागेवर काय येणार आहे? 5 प्लस. इथं पी आहे. पीच्या पुढे 5 प्लस काय होते बघा? पीच्या पुढे 5 प्लस
पी नंतर 5, 1 2 3 4 5 काय येतोय? यू आला. काय आला? यू आला. म्हणजे आपण पुढचं काढलं, स्टारच्या जागेवरती काय आलाय? यू आला. स्टारच्या जागेवर काय आला? यू आला. आपल्याला फक्त त्याने हे विचारलं होतं, हे जे चिन्ह आहे असं, ह्याच्या जागेवर काय येतं? त्याचं उत्तर आपण काढलं पी. ऑप्शन इथे पी आहे का? हो आहे. बरोबर आहे. 5+ प्रत्येक अक्षरात जंप होते. ठीक आहे. आता थोडीशी इथं गर्दी झाली, तरी पण पुढचा मुद्दा आपण समजावून घेऊ. त्याने विचारलं चांदणीच्या जागेवर काय येईल? स्टारच्या जागेवर. स्टारच्या जागेवर काय येणार? ठीक आहे. मग पी नंतर 5 ची जंप मारली होती आपण, बरोबर. पी नंतर पाहिलं 1 2 3 4 5, म्हणजे इथं सुद्धा काय येणार आहे? पी नंतर इथं यू येणार आहे, तो 5चा असेल. आलं लक्षात? ह्याच्यावरती किती प्रश्न तयार होतील आता? किती प्रश्न? जर अशी जंप असेल तर मी पुन्हा याच्यावरचे दुसरे चिन्ह आहेत त्याच्यावर 2 प्रश्न बनवतो. ठीक आहे. ते थोडंसं क्लीन करून घेतो. चला, आता पुन्हा आपण तो प्रश्न मूळ्याला आणलेला आहे, की तुम्हाला असा प्रश्न आहे की इथं हा जो त्रिकोण आहे ह्याच्या जागेवर कोणतं अक्षर आहे? ठीक आहे. आता तुम्हाला हा त्रिकोण काढायचा आहे. तुम्ही परत प्रश्न पॉज करा आणि उत्तर शोधा. हा डायग्राम आखून घ्या, वही पुस्तक जवळ ठेवा आणि सोडवा. ह्याच्यासाठी काय करायचं बघा. आता आपण सुरुवातीचे अक्षर काढले होते. हा यू होता, हा पी होता. ठीक आहे. ते पण ठीक आहे, आपल्याला माहित नाही असं समजू. रिव्हर्सचं गणित आपल्याला कळलं, हे 5 ने प्लस होतं, मग 5 ने मायनस करायचं. एक्स मधून यस येतो म्हणजे -5 येतात. बरोबर आहे. बघा बरं, एक्स मधून मायनस, एक्स मधून मागे चला 5, 1 2 3 4 5 आला. बरोबर. -5 ला यस आला. मग आता इथून परत -5 करा, 5 घरं मागे चला. ठीक आहे. यस पासून एन येतो की नाही बघा. 1 2 3 4 1 2 3 4 5 आला एन, म्हणजे इथं -5 आला. मग आता एन पासून मागे चला, तिरपे जातात ना आपण असे झिगझॅग. हे बघा असे झिगझॅग चाललेले, ही लाईन अशी झिगझॅग चालली. ठीक आहे. मग आता एन इथं चला, म्हणजे तुम्हाला सर्कल मिळेल. एन पासून -5 चला, 1 2 3 4 5 काय आलं? इथं आय आला. आता तुमचं झिगझॅग मध्ये रिव्हर्स -5, म्हणजे तुमचा त्रिकोण येणार. ठीक आहे. सांगा काय येते बघा. काय येतं? आय आलेला आहे. आय पासून मागे 5 चला, 1 2 3 4 5 काय आला? डी. ऑप्शन मध्ये तुम्हाला डी दिलेलाच असेल, इथं डी हे उत्तर आलेलं आहे. समजलं? म्हणजे अशा प्रकारचा डायग्राम जर आला तर जी अक्षर दिलेत त्याची दिशा समजून घ्यायची. एकतर ती दिशा अशी 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 आहे, किंवा अशी खाली आलेली, परत अशी खाली आलेली, अशी खाली आहे. प्रश्न नीट समजून घ्या, त्यांचे क्रम लावा. ABCD अक्षरमालेचे प्रश्न खूप सोपे असतात, थोडा वेळ घेतात, पण सरावाने सहज सुटतात. सरावाने सुटतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. आपल्या समोर आता नवीन प्रश्न आहे, खूप सोपा आणि छान आहे. फक्त थोडा विचार करा. मोटार, सोने, रुपये यांचा संपत्ती या घटकात, मोटार, सोने, रुपये यांचा संपत्ती या घटकात समावेश होतो. कोणत्या आकृतीने हे दाखवता येईल? ठीक आहे. कोणत्या आकृतीने दाखवता येईल? ओके, चला दाखवा कोणत्या आकृतीने येत आहे. ही पहिली आकृती आहे. याच्यात एक वर्तुळ आहे, 1 2 3 आणि 4 घटक आहेत. इथं पण 1 2 3 आणि 4 घटक आहे. इथं आहे का? 1 2 3च आहे तिथं, म्हणजे ह्यानी तर येणारच नाही. ठीक आहे. मग राहिले 3. ह्याच्यात आहेत का 4 घटक? 1 2 3 4. हा ह्याच्यात आहे 1 2 3 4. म्हणजे या 3 पैकी कोणते येईल हे उत्तर तुम्ही काढायचंय. ही चौथी आकृती आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न सोडवायला वेळ देतोय, व्हिडिओ पॉज करायचा, आपलं उत्तर काढायचंय. चला ठीक आहे. बघा आपण प्रश्न वाचला होता, मोटार, सोने, रुपये यांचा संपत्ती या घटकात समावेश होतो. संपत्ती या घटकात हे सगळे येतात, म्हणजे एकच घटक आहे संपत्ती, त्याच्यात हे 3 घटक येतात. हा आहे का? एका घटकात 2च आहेत, हा गेला. एकच घटक आहे आणि त्याच्यात हे येतात, पण इथं एका घटकात 2 आहेत आणि 2 वेगळे आहेत, हे पण येणार नाही. आता हे
एका घटकात एक घटक आहे, दोन वेगळे आहेत, अर्धे अर्धे नाही. ही जो हे बाहेरचं जे वर्तुळ आहे ही आहे संपत्ती आणि त्याच्यामध्ये आहे मोटार, सोने आणि रुपये. म्हणजे ही तिसरी आकृती जी आहे ती सगळी व्यवस्थित लॉजिकली जुळते, कारण हे बाहेरचं वर्तुळ आहे संपत्तीचं, त्याच्या आतमध्ये आहे मोटार, सोने आणि रुपये. आलं लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल की ह्या संपत्तीला त्याने एकत्र घेतलंय आणि एकत्र असण्यासाठी ही आकृती आहे आणि त्याच्या आतले तीन आहे. शब्द नीट वाचायचे, समजून घ्यायचे, मग तुम्हाला उत्तर सुचेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. बघा आपल्या समोर एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता एका दोरीचे समान 15 भाग करायचे आहेत. ठीक आहे, समान 15 भाग करायचे. दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? 15 भाग करायचे आहेत. बरोबर आहे. इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तोपर्यंत तुम्ही उत्तर काढायचे. मी दुसऱ्या पद्धतीने एक छोटंसं उदाहरण घेऊन समजून सांगतो. बघा एक दोरी अशी, ठीक आहे, मी काय करतोय बघा, ती 5 ठिकाणी कापतोय. 1 2 3 4 आणि 5. बरोबर आहे. हे पहिलं ठिकाण होतं, हे दुसरं होतं, तिसरं, चौथं आणि 5वं. 5 ठिकाणी कापले. भाग किती झाले? किती झाले? हा एक भाग झाला, हा दुसरा भाग झाला, हा तिसरा भाग झाला, हा चौथा भाग झाला, हा 5वा झाला आणि 6वा झाला. बरोबर आहे. लक्षात आले? 5 ठिकाणी कापली. कापली किती ठिकाणी? 5 ठिकाणी कापली. तर भाग किती झाले? दोरी 5 ठिकाणी कापली. 1 2 3 4 5 आणि भाग झाले 1 2 3 4 5 6. म्हणजे तुम्ही 5 ठिकाणी कापली की एक भाग एक्स्ट्रा होतो 6वा. 5 ठिकाणी कापली की एक भाग एक्स्ट्रा होतो 6वा. मग ह्याच न्यायाने 15 भाग करायचे. 15 भाग करायचे तर तुम्ही 16 ठिकाणी कापणार का 14 ठिकाणी कापणार? जर 5 ठिकाणी कापली, एक भाग कमी कापला तर एक भाग जास्त होतो. मग इथं 15 करायचे असतील तर एक भाग कमी कापा. एक भाग कमी कापा. म्हणजे हीच दोरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावी लागेल? ही जी दोरी आहे ना, ही दोरी ही अशी 15 ठिकाणी पाहिजे असेल ना तर असे तुकडे करावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 ठिकाणी कापली की हिचे बराबर एक एक्स्ट्रा भाग पडेल, हा इकडचा तुकडा, आणि ती 15 भाग होतील. आलं लक्षात? उत्तर समजले? ओके. अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण संकीर्ण संचामध्ये आणि आपल्या नियमित क्लासमध्ये घेत असतो. याच्यासाठी नियमित रेग्युलर क्लास अवश्य बघा आणि त्याची लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये खाली दिलेली आहे. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आपण घेत असतो. समजले? ओके, चला पुढचा प्रश्न बघू. अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी YouTube वरती तुम्हाला A to Z एज्युकेशन 2001 असं टाईप करावं लागेल आणि YouTube वर जाऊन ते सर्च केलं की तुम्हाला हे चॅनल मिळेल. याच्यावरती संपूर्ण प्रश्न आहेत अशा प्रकारचे. ते सगळे शिष्यवृत्तीला उपयुक्त आहेत, नवोदयला उपयुक्त आहेत, तुमची पोलीस भरती असेल, TET असेल, तलाठी असेल, सगळ्या परीक्षांना उपयुक्त असे भरपूर घटक त्याच्यावर आहे. ठीक आहे, ओके. चला पुढचं बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक प्रश्न आहे. आता पाण्याने भरलेल्या, ठीक आहे, प्रश्न तुम्ही वाचायचा आहे, उत्तराचे पर्याय दिलेले आहेत, शोधायचे. नाही आलं तर आपण पुढे जाऊ. पाण्याने भरलेल्या बादलीच्या काठावर काही चिमण्या बसलेल्या आहेत. ठीक आहे, एक बादलीचा काठ आहे, त्याच्यावर काही चिमण्या बसलेल्या आहेत. काही वेळाने त्यातील निम्म्या चिमण्या उडून गेल्या. काही बसलेल्या होत्या, निम्म्या उडून गेल्या. ठीक आहे, जाऊ द्या. ओके, गेल्या. इथपर्यंत झाला एक टप्पा. पुन्हा म्हणजे ते एकदा गेल्या, पुन्हा परत थोड्या वेळाने त्यातील निम्म्या चिमण्या उडून गेल्या, परत निम्म्या चिमण्या उडून गेल्या. 2 टप्पे झालेत. बरोबर. आता तिथे एक चिमणी राहिली. आता किती राहिली? एक चिमणी राहिली. तर इथे एक दिलेली बघा, एक चिमणी आहे. तर सुरुवातीला किती चिमण्या होत्या? सुरुवातीला किती होत्या? म्हणजे ज्या होत्या त्याच्यातल्या पहिली इथं होत्या, त्यातल्या उडून निम्म्या राहिल्या, परत निम्म्या गेल्या, पुन्हा एक राहिल्या.
तुम्ही याचं उत्तर काढायचे. 4, 8, 12, 16 हे 4 पर्याय आहेत. येत आहेत का बघा. तुमचं उत्तर आलं असेल तर ठीक, काढायचं असेल तर पॉज करा, थांबा आणि बघा. ओके ठीक आहे. एक आता ह्याच उत्तरापर्यंत जायचंय. मी थोडस दुसरीकडे घेऊन जातो. बघा काय होतंय. इथं 8 चिमण्या होत्या. असं एक उदाहरण घेऊ. हे सोडा. ठीक आहे. 8 चिमण्या होत्या. 8 मधल्या निम्म्या उडून गेल्या. म्हणजे निम्म्या गेल्या. किती राहिल्या? 4 राहिल्या. याच्याशी काही संबंध नाही. ओके. निम्म्या उडून गेल्या ना. आता पुन्हा याच्यातल्या परत निम्म्या उडून गेल्या. 4च्या निम्म्या गेल्या. किती राहिल्या? 2 राहिल्या. म्हणजे याच्यातल्या निम्म्या गेल्या. दोनदा निम्म्या गेल्या तर 2 राहिल्या. आता आपण उलट पाहू. आपल्याकडे राहिलेल्या आहेत निम्म्या 1. मग त्या 1ची दुप्पट करा आणि मागे या. 1ची दुप्पट 2 येते. आणि त्याच्यातल्या निम्म्या गेलेल्या होत्या. म्हणजे निम्म्या पुढे जाण्याच्या ऐवजी मागे दुप्पट करा. 2ची दुप्पट 4. म्हणजे सुरुवातीला इथं होत्या 4 चिमण्या. आता याचं उत्तर पहा. या 4 उत्तर बरोबर आले. आपण आता पुढे परत समजून घेऊ. निम्म्या करून बघू. या 4च्या निम्म्या गेल्या. एकदा गेल्या उडून. ठीक आहे. 2 राहिल्या. या 2 मधल्या परत निम्म्या उडून गेल्या. म्हणजे 2चे तुकडे केले तर 1 गेली. 1 राहिली. ही होती ती आत्ताची 1. आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं 4. आले लक्षात. अशा प्रकारचे प्रश्न भरपूर उपलब्ध आहेत आपल्याच A to Z एज्युकेशन 2001 या चॅनलवर. आणि नियमित शिष्यवृत्ती नवोदयचा क्लास आहे. अगदी 300 पेक्षा अधिक व्हिडिओ वेगवेगळ्या घटकांसहित उपलब्ध आहेत. अवश्य भेट द्या. ठीक आहे. चला, घटक आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. आता आपण पुढे जाऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक प्रश्न होता. व्हॉट्सअपवरतीच आलेला होता. प्रश्न येत असतात पण ते प्रश्न इंटरेस्टिंग असतात आणि मुलं ते आपल्या समोर घेऊन येत असतात. मग आता अशा प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं आणि कसं द्यायचं याच्यासाठी हा प्रश्न आपण वाचू. याचं उत्तर कसं काढायचं हे समजावून सांगतो. ठीक आहे. चला बघा इथं दिलेलं आहे 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्या आहेत त्यांचा गुणाकार 572 आहे. किती आहे? 572 आहे. ठीक आहे. त्या संख्या कोणत्या? म्हणजे याच्यात आधी एकच प्रश्न होता. आपण त्याचे 2 केले. त्या संख्या कोणत्या आणि त्यांची बेरीज किती? त्यांची बेरीज किती? 2 संख्या करायच्यात. त्यांचा गुणाकार एवढा येतो. कशा पद्धतीने करायचं, काय करायचं ते तुमचं तुम्ही शोधायचे. आणि उत्तर इथं व्हिडिओ पॉज करा. वही पेन घ्या आणि उत्तर काढा. ठीक आहे. नसेल तर आपण कंटिन्यू करू. मी याची एक सोपी पद्धत तुम्हाला समजावून सांगतो. आणि आमच्या एका मित्रांनी पण ते केलेलं आहे. प्रश्न असेच सोडवतात. छान इंटरेस्टिंग पद्धत आहे. बघा याला काय करायचं. एक विभाज्यतेची कसोटी आणि मूळ अवयव पाडणे हे 2 गोष्टी याला अप्लाय केल्या की बरोबर उत्तर येतं. असे किती वेळा विचारते केवढी संख्या असू देत. याला सोप्या पद्धतीने करताना याचे अवयव पाडा. काय करा? अवयव पाडा. कारण अवयव पाडणं म्हणजेच त्या संख्या मिळवणं. याचे तुकडे करत चालायचे. तुकडे करत चालले की होतं. अवयव पाडताना उभ्या पद्धतीने मांडणी करा. ही सोपी सगळ्यात करायची पद्धत चांगली. ठीक आहे. आणि याला आता विभाज्यतेची कसोटी लावायची. 572 संख्या दिलेली आहे. अवयव पाडायचे ठरलंय आपलं. आता आपण करू. बघा हे इथं काय करायचे. विभाज्यतेच्या कसोट्या माहित असतील तर ठीक, नसेल तर मी आता चालता चालता सांगतो. शेवटी समसंख्या आहे 2ची. म्हणजे इथं 2, 4, 6 असला तर 2 ने भाग जातो. मग आपण 2 ने भाग देऊ. बरोबर. चला भागाकार द्यायचा. इथंच याची बाकी लिहायची सवय लावा. बरोबर. बाकी इथंच लिहा. बे 1 बे, बे दुनी 4, बे दुनी 4. ठीक आहे. म्हणजे 5तून 4 वजा गेला 1 उरला. तो 1 मी इथं लिहिला. आता हा 1 आणि तो झाला 7, 17. बे 8 16चा भाग जाईल. बे 8 16. परत 1 आला आजचा. तो मी इथं खाली लिहितो. म्हणजे हा 1 आणि तो 6 झाला. तो 2. असे झाले 12. बे 6 12. 286 आले. आता आपण एक टप्प्याने खाली आलो. सगळ्यात लहान संख्येने याचे विभाजक काढायची सवय लावा. सगळ्यात लहान संख्येने आधी. आता परत याला समसंख्या आल्यामुळं इथला विचार करा. पुन्हा 2 ने भाग जातो. परत 2 ने भाग देऊ. 2 ने भाग द्या. बे 1 बे, बे 4 8, बे 3 6. ठीक आहे. आता इथून टर्न घेईल थोडा. बघा हा मोठा अंक आला. आता हा सम नाहीये शेवटी एककला.
म्हणजे 2 ने भाग जात नाही. 3चा विचार करा. 3ची कसोटी काय सांगते? 4 आणि 3 6, 5 5 आणि 3 8. 8 येते या संख्यांची बेरीज नाही. 8ला 3 ने भाग जात नाही. 3ची कसोटी अशी आहे, जर त्या संख्येला त्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर. मग 5ची कसोटी बघा, 2 ने जात नाही म्हणजे 4 नाही. 5ची कसोटी आहे 0 आणि 5 असतील तर एकक स्थानी, हे पण नाही, जात नाही. जर 3 ने गेला नाही तर 6 ने जाणार नाही, 9 ने जाणार नाही, 5 ने गेला नाही तर 10 ने जाणार नाही. मग आता 11 राहिला. 11चीच कसोटी याला लागू पडते. विद्यार्थी मित्रांनो, कसोटी माहित नसेल तर सांगतो. अंकांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अंकांची बेरीज करायची. कशी करायची? हिची आणि हिची बेरीज करा. 3 आणि 1 किती झाला? 4. इकडे मांडतो 2 मिनिटाकरता. आणि हा मूळचा अंक होता 4. ठीक आहे. 44. याला भाग जातो का? 11च्या पाड्यात आहे का? हो. मग याला 11 ने भाग जाणार. आता देऊन पाहू. ठीक आहे. बघा, 11 14 आहे. पहिला 14चा विचार करा. 11 1 11. याच्यातनं 3 आले ते इथं मांडले. हा 3 दशक स्थानचा, हा 3 एकक स्थानचा. 31 33. 11 त्रिक 33. ठीक आहे. झाले. 13 खाली आलेले आहेत. आता 13 मूळ संख्या आहे, तिला 13 नेच भाग द्या. मूळ संख्येला स्वतः त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने जातो. 13 1 13. आलं उत्तर? ओके. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळू. आपला मूळ प्रश्न काय होता? काय होता प्रश्न बघा, की 2 संख्या आहेत. आता आपल्याकडे इथं 4 संख्या आल्या विद्यार्थी मित्रांनो. बघा 2 2 11 13. कसा पहा? 2 गुणिले 2 गुणिले 11 गुणिले 13 बरोबर ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर 572 येणार आहे. तुम्ही करून बघा, कॅल्क्युलेटर घ्या, उत्तर काढा, कारण याचेच अवयव पाडलेत आपण. आता काय करायचं? 2 संख्या काढायच्यात ना तुम्हाला. तुमचं उत्तर समोर आहे. हे इथं पण लपलेलं आहे. कोणते 2 घ्या आणि जोड्या पाडा 2 2च्या. पण एक छोटी आणि एक मोठी घ्या. काय करा? एक छोटी एक मोठी. म्हणजे हा 2 ने याला गुणा, 11 दुने 22 आणि ह्या 2 ने ह्या 13ला गुणा, 13 दुने 26. झाल्या 2 संख्या. ह्या सगळ्यांचा गुणाकार जर एवढा येत असेल तर यांचाही गुणाकार एवढाच येणार आहे. बरोबर. आणि त्याने आपल्याला विचारलं तर बेरीज करा. 22 अधिक 26 बेरीज येते 8 4 48. यस, तुमचं उत्तर इथे आहे 48. ज्या मित्राने आम्हाला प्रश्न दिला होता त्याने उत्तर पण दिलं होतं. त्यातच थोडी सुधारणा करून तुम्हाला परत सांगितलंय. अशा प्रकारचे प्रश्न आणखी हवे असतील तर आपल्याच A to Z एज्युकेशन चॅनल याच्यावरती उपलब्ध आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला ह्याच्याबरोबर हा घटक आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. तुमचे अवघड प्रश्न असतील तर ते पाठवा. आपण परत सगळ्यांकडून मदत घेऊनही ते सोडू. आणि गणित सोडवण्याने काय होतं? तुमची बुद्धी तल्लक होते, इंटरेस्ट वाढत जातो आणि अवघड वाटत नाही, सगळं सोपं होतं. ठीक आहे. प्रश्न आहे, 3 अंकी एकूण संख्या आहेत किती? 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? 3 अंकी संख्या किती? ठीक आहे. उत्तर तुम्ही काढा. इथं संख्या दिलेली उत्तरांची बघा. आपण 1 पासून जर 99 पर्यंत घेतल्या तर ह्या काय होतील? समजा 10 पासून घेतल्या तर 10 ते 99 पर्यंत ह्या सगळ्या 2 अंकी होतील. किती होतील? 2 अंकी. ठीक आहे. म्हणजे 1 अंकी आणि 2 अंकी, बरोबर की नाही? 1 ते 99 पर्यंत जर घेतल्या तर 1 ते 99 पर्यंत, मग 99 संख्या गेल्या. ठीक आहे. 1000 पैकी पाहतोय आपण. कारण सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 1000. मग आपल्याला ती 4 अंकी होते. म्हणजे ही चालेल का? नाही चालणार. ही वजा करावं लागेल. त्याच्या आतल्या ज्या संख्या आहेत ती शेवटची संख्या आहे 999. इथपर्यंत आपण पाहणार आहोत. पहिली 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. ठीक आहे. 100 पासून सुरू झाल्या, 100 पासून सुरू झाल्या तर 999 पर्यंत. म्हणजे पहिल्या 100 त्यातल्या 99 तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. का? कारण त्या 2 अंकी आहेत, 1 किंवा 2 अंकी. 99 सोडून द्या. त्याच्यानंतर ही 1000ची ही संख्या आहे, चौथी 4 अंकी संख्या आहे, ती सोडून द्या. म्हणजे 99 प्लस 1 सोडावला, बरोबर. म्हणजे 100 संख्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील. आणि तिथून पुढच्या 1000 मधल्या, आता आपण उत्तराकडे येत आहोत. 1000 मधल्या तुमच्या 100 संख्या गेल्या, किती उरतात हो? 900 संख्या. 900 संख्या तुमच्या 3 अंकी येतील. किती येतील? 3 अंकी संख्या 900.
म्हणजे हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे 900. किती आहे? 9. आलंय लक्षात कसं? ठीक आहे, परत एकदा समजावून सांगतो. चला पुन्हा समजावून सांगतो. 1 ते 99 पर्यंतचे अंक हे कसे आहेत? एक अंकी व 2 अंकी आहेत, बरोबर, व 2 अंकी आहेत. म्हणजे 99 अंक आपल्याला त्याच्यात धरता येणार नाहीत. ठीक आहे, मग शेवटचा पहिला 4 अंकी अंक आहे हा, बरोबर, 1000. हा किती अंकी आहे हो? 4 अंकी. म्हणजे हा सोडावा लागेल. मग 1000 पर्यंतच्या अंकांमध्ये 1000 पर्यंतचे अंक आपल्याकडे आहेत, त्याच्या आतले अंक आहेत 999. ठीक आहे, 999 आहेत. त्याच्यातले 999 जर सोडले तुम्ही, हे 99 जर काढले, 999 मधून तुम्ही फक्त 999चा विचार करा, 1000 सुद्धा सोडून द्या, त्याच्यातनंही तुम्ही 99 वजा करा. किती येतात तो? 900. किती उरले? 900. 1000 तर आपण सोडलाच होता, आता तोही वगळला पुन्हा. इतर राहिले तुमचे 999 मधून 99. किती उरले? 900. म्हणजे 3 अंकी एकूण संख्या 900 आहे. आले लक्षात? दुसऱ्यांदा समजून सांगितलं. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आपल्या समोर लिहिलेला आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही त्याचं उत्तर काढायचंय. इथं दिलेली जागा आहे टिंबटिंब. टिंबटिंब कोण तयार करतात? कोण जो तयार होतो, कोण तुम्हाला माहिती आहे, आपण त्याच्यावर व्हिडिओ केलेले आहेत बरेचसे. नसतील तर तुम्ही भूमितीच्या ह्याच्यात, बुद्धिमत्तेच्या ह्याच्यात बघू शकता, गणितामध्ये सुद्धा केलेत. ओके, मग कोण तयार करतात? कोण कशाने तयार होतो? 2 रेषाखंडांनी होतो का? 2 किरणांनी होतो का? 2 रेषांनी होतो का? की एक बिंदू आणि एक सामायिक असणाऱ्या रेषाखंडाने होतो? बघा कशाने होतो. आता आपण एक एक घेऊ आणि बघू. 2 रेषाखंड आहेत, ठीक आहे. मग रेषाखंड इथे एक काढला आणि इथे एक काढला, होईल का कोण? नाही, कारण असंही येऊ शकतो. दरवेळी काही तो कोणाच्याच पोझिशनला येईल असं नाही, दरवेळी तो असाच आला पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, 2 रेषाखंड सेपरेट असले तर होईल का? नाही होत. मग 2 किरण, ओके, मग 2 किरण जर असतील तर होईल का? बघा बरं, आपण किरण समजावून घेतलेले आहेत. किरण म्हणजे असे, हा एक किरण इकडे आहे, हा एक किरण इकडे आहे, होईल का? होईल का? 2 जर किरण आहेत, कुठेही ठेवा ना, होतोय का? नाही, म्हणजे ह्याने सुद्धा होत नाही. मग 2 रेषा, आता रेषा म्हणजे काय? ह्या रेषा आहेत, ह्या रेषा अशा अशा असल्या सेपरेट, होतो का? नाही. ओके, मग त्याच्यानंतर समजा तुम्ही जर म्हणल्या हा अशा रेषा असतील तर होईल, पण दरवेळी अशा रेषा कोणी काढेलच का? नाही, म्हणजे ह्याची खात्री नाही. मग आता तुमचे जर हे मुद्दे सगळे गेले, ओके, मग राहिला तिसरा मुद्दा, दुसरा मुद्दा. बघा बरं, दुसरा मुद्दा, एक बिंदू. ठीक आहे, एक बिंदू घेतला आणि सामायिक असणारे 2 रेषाखंड, एका बिंदूला सामायिक रेषाखंड, हा इकडे काढला आणि हा इकडे काढला, कोण होतोय का? हो, हे काय इथं कोपरा तयार झाला. ओके, झाला. दुसऱ्या पद्धतीने काढू, एक बिंदू काढला आणि सामायिक असणारे रेषाखंड काढले, कोण होतंय का? हो, होतंय. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, कोण तयार करण्यासाठी एक बिंदू व सामायिक असणारे 2 रेषाखंड असले की कोण तयार करतात. ऑप्शन नंबर 2 आहे त्याचं उत्तर. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. जर असं वाटलं की समजला नाही तर परत प्रश्न बघायचा. ओके, चला बघा, तुमच्या समोर प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? ठीक आहे, आपण एका सराव संचात हा प्रश्न घेतलेला आहे असं मलाही आठवतंय. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेत घेतलाय. परत बघू, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज करा, सांगा किती होते. बघा बरं, पहिली 5, मग तुम्ही म्हणाल सर मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे किंवा 1 आहे. 1 ही मूळ संख्या आहे का? नाही, 1 ही मूळ संख्या नाही. त्याच्यामुळे 1 कट करा आणि यांची बेरीज करा, यांची बेरीज करा. ओके, बघा बरं, यांची बेरीज करा. 2 आणि 3 किती झाले? 5. 5 आणि 5 किती झाले? 10. 10 आणि 7 किती झाले? 17. 17 आणि 11 किती झाले? 28. म्हणजे पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज येते 28. आले लक्षात? ओके, चला पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज 28. आपल्या समोर पुढचं गणित आहे.
252 या संख्येचे मूळ अवयव कोणते? 252 या संख्येचे मूळ अवयव कोणते? बघा बरं 252 चे. मग आता हे ठरवताना घाई करू नका, उदाहरण सोडवा, ह्याचे अवयव पाडा. कसे पाडतो आपण? अवयव पाडणे आणि विभाजन करणे ह्याच्यावर 3 घटक केलेले आहेत. ठीक आहे, मग परत समजून सांगतो, नसतील तर गणिताची प्लेलिस्ट काढा त्याच्यात बघा. ओके, चला इथं उदाहरण सांगतोय. 252 याचे अवयव पाडायचे, उभ्या मांडणीने पाडू. ठीक आहे, कमीत कमी जो असेल त्याने याला भाग द्या. लहानात लहान संख्या आहे 2, त्याने भाग देऊ. बे क बे, बे 5 ला भाग द्या. आता बे दुनी 4 चा भाग जाईल. 4 5तून 4 वजा केले तर 1 उरतो, तो 1 इथं लिहा. पाहुणा आता या दोघांची जोडी लावा, झाले 12. बे किती 12? बे 6 12. ठीक आहे, 1 मिनिट, ह्याला काय होतंय इथं बे दुनी 4 येतो. ओके, म्हणजे इथं आपला 2 येणार आहे. ठीक आहे, हा ओके, 126 झाला. आता पुढे याला परत 2 ने भाग जातो का? हो, कारण एकक स्थानी काय आहे 6, म्हणून 2 ने भाग देऊ. मग या दोघांचा विचार करा, कारण 1 ला 2 ने भाग जात नाही, मग दोघांचा विचार करा. बे 12, बे किती 12? बे 6 12. राहिला 3, 3 ला 6, 6 ला भाग द्या. बे त्रिक 6, बरोबर, आला 63. आता 63 ला 3 2 ने भाग जातो का? नाही. त्याच्या पुढची संख्या बघा, 3 ने जातो का? हो, या दोघांची बेरीज करा, विभाज्यतेच्या कसोट्या वापरा. 6 आणि 3 ची बेरीज करा, येते 9. 9 ला 3 ने भाग जातो, म्हणजे याला भाग जातो 3 ने. 3 दुनी 6, 3 1 3. ठीक आहे, 21 आला. 21 ला 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने जातो का? बघा, यस जातो. 3च्या पाड्यात आहे, किंवा 2 आणि 1 होतं 3, त्याला भाग जातो 3 ने, म्हणून याला जातो. 3 7 21. 7 ही मूळ संख्या आहे, तिला कशानेच भाग जात नाही. 7 1 7 आला. 1 1चा 1चा भाग, 1चा भाग आला म्हणजे भाग संपला. हे इकडचे त्याचे मूळ अवयव आले. कोणते आले काढून बघू. 2 गुणिले 2 गुणिले 3, हे इथलं घेतलं, हा घेतला, हा घेतला, हा घेतला, गुणिले 3 गुणिले 7. बघा हे कुठं आहे? हा ऑप्शन कुठे आहे? इथं आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे, बरोबर. म्हणजे संख्येचे मूळ अवयव काढणे हे. ओके, चला पुढचा प्रश्न. जर अवघड वाटला तर परत एकदा बघा, विभाजक काढणं समजून घ्या. नसेल तर आपण प्लेलिस्ट मध्ये दिलेला आहे घटक, तो पहा. ओके, चला बघा आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे. आराम या शब्दाला याचं लेखन असं केलंय 265. आराम. ठीक आहे, आरामचं लेखन केलंय 265. त्याच्यानंतर दसरा, दसरा या शब्दाचं लेखन केलेलं आहे 723. आणि मदन, मदन याचं लेखन आहे 647. ओ 1 मिनिट, ठीक आहे, 647. ठीक आहे, तर आपल्याला आ शोधायचं आहे. ओके, आता तुम्हाला उत्तर काढायचं असेल तुम्ही उत्तर काढा, कमेंट मध्ये टाका. नसेल तरी मी सोडवायला सुरुवात करतो. ठीक आहे, चला बघा आता आ आपल्याला शोधायचा आहे. आपण आणखी अंक काही शोधू त्यातनं, काही अडचण नाही. आ इथं काय होते माहिती का, कधी कधी त्या अक्षराला समान असणारं अक्षर असतं, पण त्यांचे तिकडे अंक जागा बदलून दिलेले असतात. म्हणून सरळ सरळ त्या अंकावर जाऊ नका. तुम्ही जर सरळ म्हटले सर आ तर 2 येईल, हा तर मग काय चुकेल ते का? कारण 2 हा अंक कसा ते मी तुम्हाला समजून सांगतो. आता ते काय येत नाही बघा, इकडं तुम्ही एक अक्षर बघा जे दोन्हीकडे समान आहे. आता ह्याच्यातलं आ मधलं कुठं समान आहे? हो, हा र समान आहे, बरोबर. हा र इथं पण आहे आणि हा म पण आहे. ठीक आहे, हा म इथे आहे. मग आता ह्या र साठी ह्या दोघांमध्ये काय वापरलं हे बघा. ह्या दोघांमध्ये खाली अंकात कोणता कॉमन आलाय? र साठी 2 आलाय. आलाय, इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे, बरोबर आहे. र इथं पण आणि इथं पण आहे 2. मग आता तुम्ही म्हणाल सर दुसरं काही आहे का? मला 5 इथं आहे का? नाही. म्हणजे रा या शब्दाला त्याने 2 वापरलेला आहे हे ठरलं. राला काय वापरलंय? राला 2 वापरला. ओके, 2 गेला तुमचा. आता त्याच्यानंतर म शब्दासाठी त्याने काय वापरलं? इथं कॉमन काय बघा,
म इथं पण आहे तुमचा, इथं आहे म, आणि इथं पण म आहे. मग इथं दोन्हीकडे म असणार, दोन्हीकडे समान अंक कोणता आहे? दोन्हीकडे समान अंक. इथं आहे 6, इथं आहे 6. म्हणून कधी कधी आता हा 6 याच्या खाली आला हे ठीक आहे, पण ह्याच्या इकडे वापरला त्याने, होऊ शकतो. हा रा याच्या खाली नाही आला, इकडे दिलाय, म्हणजे अंक क्रम बदलून येऊ शकतात. समानता बघा दोन्ही याच्यात. ह्याच प्रश्नात मुलं फसतात आणि चटकन आचं उत्तर 2 काढतात आणि मार्क जातात. 1 मार्क गेला ना मित्रांनो. तर नवोदय मध्ये जर तुमचा मार्क समजा 100 पैकी तुम्ही 92 ला आहात आणि तुमचा 1 चुकला, तुमच्या जागेवर दुसरा 92 वाला असतो, तो पुढे जातो, तो नवोदय विद्यालयात जातो, तुम्ही तुमच्या आपल्या नेहमीच्या विद्यालयात. अडचण काही नाही, पण चूक झाली. ठीक आहे, शिक्षण सगळीकडे सारखं आहे, चांगलं आहे, काय अडचण नाही. बघा, म्हणजे ती परीक्षेतून त्याच्यातली संधी उगते, एवढं मला म्हणायचं. मग आता काय करायचे विचार करा. इथं आला मला 6, बरोबर आहे, आणि र ला 2. मग आता असा ह्या आ साठीचा उरलेला अंक कोणता आहे? हा उरला 5. तिकडे कुठं आ आहे का? नाही. इकडं कुठं 5 आहे का? नाही. म्हणजे आ साठी होता 5. मग ऑप्शन नंबर होता 2. आले लक्षात? ऑप्शन नंबर 2 होता. ठीक आहे, कळलंय उत्तर. आता मला सांगा न साठी काय आहे? न कुठे वापरलेला आहे? नाही, फक्त एकाच याच्यात आहे. आणि त्याच्यानंतर हा द कुठं वापरलाय? हा इथं पण द आहे, इथं पण द आहे. मग द साठी समान अंक कोणता आहे? इथं 7 आहे आणि तिथं 7 आहे, म्हणजे हा द गेला 7 अंकाला. मग याच्यात उरला न ला काय आहे? 4. म्हणजे जर असं विचारलं न ला काय, तर ते होतं 4. कळले? अंकांचा क्रम बदलून येऊ शकतो. क्रमावर जाऊ नका, अक्षर शोधा, कॉमन अक्षर बघा, उत्तर काढा, सोपं जाईल. ठीक आहे, चल पुढचा प्रश्न बघू. आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे, हा आहे अक्षरमालेवरचा. असा प्रश्न येईलच असं नाही, पण तरीही घेतलाय मुद्दाम. ठीक आहे, बघा इथं प्रश्न दिलाय, वरती अक्षरमाला आहे. प्रश्न आहे असा, जर AB बरोबर EB हा समान असेल YX च्या, तर FG काय? तर F आणि G साठी काय वापरणार? तुम्ही शोधा, उत्तर काढा, व्हिडिओ पॉज करा. नसेल तर मी सोडून सांगतो. ठीक आहे, ज्यांना सोडवायचे त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा. ओके, चला. AB ला काय म्हटलंय? Y आणि X. बघा AB कुठे आहे? मी इथं घेतला AB, आणि Y आणि X कुठे आहे? इथं आहे. पण तो Y आणि X नाहीये, X आणि Y आहे. काय आहे? X आणि Y. पण त्याने घेताना Y आणि X घेतला, म्हणजे उलटा केला. हा क्रम काय केला? इकडे केला. ही बाब विसरू नका. ठीक आहे, हा सुरुवातीचा इकडून सुरुवात झाली, तर त्याने तिकडून सुरुवात केली. म्हणजे याचा क्रम 1 आणि 2 आहे, तर त्याचा क्रम 2 आणि 1 आहे, पण मागून आहे. मग आता पुढचं बघू. FG कुठून सुरुवात झाली? दुसरा गट पहिलीकडून. मग आपल्याला दुसरा गट कोणता आहे? हा आहे, तो आहे उलटा, कारण एकदा इकडून येतो, एकदा इकडून येतो. मग इकडून येणारे अक्षर आहेत ST, पण क्रम कसा घेतलाय? उलटा. म्हणजे YX च्या जागेवर काय केलंय? इथं उलट घेतलंय. हे बघा, असं घेतला. X आणि Y होता, त्याने घेतला YX. मग तुम्ही ST ला काय घ्यावं लागले? ST ला TS. उलट करून घ्यायला गेला, याचा क्रम बदलून. उत्तर येतंय TS. काय येतंय? आलंय लक्षात? अक्षर तेच घेतले, पण क्रम बदलवला. सुरुवातीचे अक्षर तसेच ठेवले, हे 2 तसेच, ते 2 तसेच, पण शेवटचे इकडचे 2 करताना बदलून घेतले. समजलंय? ओके, चला. तुमच्या समोर पुन्हा अक्षरमालेचे एक उदाहरण ठेवलेलं आहे, ते तुम्ही सोडवायचे. बघा, कॅट हा शब्द आहे, इथं अक्षरमाला तीच आहे, तशीच आहे. ओके, कॅट या शब्दाला 3 1 2 20 असं काहीतरी घेतलंय, 3120 असं धरा. तर डॉग या शब्दाला काय येईल? खाली पर्याय दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा. ओके, सोडून नंतर उत्तर चेक करा. नसेल तर मी सांगायला सुरुवात करतो. बघा आता ह्याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही जर सुरुवातीच्या A कडे C कडे बघितलं तर पहा, C हे अक्षर 3 नंबरला आहे, इथं 3 आलाय. A हे अक्षर 1 नंबरला आहे, इथं 1 आलाय. मग ह्याच्यावरनं आपण नंबर देऊ. C ला 3, ह्याला 1, मग T चा नंबर शोधू. T किती आहे?
हे 5, हे 5 10, हे 5 15, मग हा 16 17 18 19 20 कितवा आहे? हा कितवा आहे? 20. म्हणजे हा जो अंक आहे हा असा आहे 3 1 आणि t चा 20. हे यांचे स्थळ किंवा स्थानिक नंबर आहे तिथं दिलेले, यादीत दिलेले क्रमांक आहे ज्याला त्याला दिलेले. ठीक आहे, तुम्ही नंबर देऊ शकता असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 15 पर्यंत दिले मी मुद्दाम, पुढचे तुम्ही देत बसा, देऊन टाकतो नाही तर. चला 16 17 18 19 आणि 20 आलं. आता खूप सोपं झालंय, आता तुम्हाला उत्तर लगेच येईल. मी तुम्हाला उत्तर सांगणार नाही. डी चा नंबर किती असेल? 4. ओ चा नंबर आणि जी चा नंबर शोधा, त्याचं उत्तर काढा आणि मला उत्तर कमेंट मध्ये टाका. कशात टाकायचे? कमेंट मध्ये. ठीक आहे, आलं लक्षात? या DOG ला काय येईल ते शोधून कमेंट मध्ये कळवा. ओके, चल. तुमच्या समोर प्रश्न लिहिलेला आहे, तो तुम्हालाही सोडवता येईल एका सांकेतिक भाषेत. 8 बरोबर 24, 9 बरोबर 33, तर 15 बरोबर 35. बरोबर, 3 ह्याला 3 अंक दिलेले आहेत, तर 10 बरोबर किती? 10 बरोबर किती? तुम्ही उत्तर काढायचे. ओके, कोण सोडवतंय? सोडवा, वही वगैरे काढून तुमच्या याच्यावर सोडवा. आतापर्यंत तुमच्याकडे वही असेल, तुम्ही केलंच असेल, नसेल तर आपण सोडू. ठीक आहे, बघा बरं. 8 बरोबर 24 म्हणजे काय? बेरीज करून बघा. 4 आणि 8 काय होतं? 2 आणि 4 किती होतात? 6. बर, मग गुणाकार करून बघा. 4 आणि 2 किती होतात? 8. बरोबर, म्हणजे हा यांचा काय आहे? गुणाकार. मग यांची बेरीज करून पहा. 3 आणि 3 किती होतात? 6. नाही, पण 3 त्रिक 9, म्हणजे हा यांचा गुणाकार आहे. मग बघा इथं 15, कारण हे 3 गुणिले 3 गेले 9 झाले. मग 3 गुणिले 5 किती येतं? बघा बरं. 3 5 यांच्या दोघांचा गुणाकार करा. 3 5 15, हा गुणाकार आहे. मग आता 10 ही संख्या अशी शोधा जी इकडं 2 संख्या येतील आणि त्यांचा गुणाकार असेल. खाली पर्याय आहेत बघा. 5 गुणिले 5 करून बघा, 25 येतात. हे नाही. 10 गुणिले 1 गेलं तर, 10 गुणिले 1 केलं तर नाही, ते पण नाही. ठीक आहे, ते काय होईल? 101 आहेत, पण अशी संख्या दिलेली का अजून बघू परत. 5 गुणिले 2, 5 दुनी 10. यस, 5 दुनी 10 इथं होतंय आणि हा 10 एक दिलाय, म्हणजे ही जी संख्या आहे तीच बरोबर आहे. काय आहे? 5 गुणिले 2, 5 2 52 दिले आणि यांचा गुणाकार केला तर बरोबर 5 दुनी 10 येतात. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण नवोदय परीक्षेला आणि शिष्यवृत्ती परीक्षेला उपयुक्त ठरतील असे काही संकीर्ण आणि वेगवेगळे विविध प्रश्न बघितले. हा रिव्हिजन सेट होता असं समजा. ह्याच्यानंतरही आपण असेच प्रश्न घेणार आहोत. घटक आवडला असेल तर लाईक करा. थांबतोय. गुड डे, बाय.